ही वरली कळी दिसते का तुम्हाला? हो इथे आणि ही खाली एवढं सेटिंग. हो खाली कधीच सेटिंग होणारच नाही कधीच. तुम्ही आता एवढं हे झाले, मला कोणी बी शेतकऱ्याने फोन करावा आणि सांगावं की एवढं सेटिंग झाले आणि कळी सेट झाल्या, तर मी म्हणेल ते ऐकतो तुमचं. कारण होऊच शकत नाही, कारण झालंच नाही. 100 टन तर निघलंच पाहिजे, रेकॉर्ड तोडायचा आपल्याला. हाय हे जर तुम्ही बघितलं तर एका झाडाला 15 ते 20 किलोचं लोडिंग आहे. मंडळी नमस्कार, स्वागत आहे शेतकरी राजा युट्यूब चॅनल वरती. तर सध्या आपण आहे टोमॅटोच्या प्लॉट वरती. तर हा प्लॉट आहे सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर येथे. तर हा 1 एकराचा प्लॉट आहे फक्त, आणि एका एकरामध्ये 8000 रोपं बसवलेली आहेत या शेतकऱ्याने. वळीतील अंतर 6.5 फूट ठेवलेलं आहे आणि रोपातील अंतर 1.5 फुटावरती ठेवलेलं आहे याने. आणि वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या शेतकऱ्याने बघा कशा प्रकारे सेटिंग झालेलं आहे. ही फक्त आता झाड डेमोसाठी दाखवायला काढलेलं आहे, आणि फक्त तुम्हाला वाटेल की ह्याने फक्त एकच झाड ज्याला फळ जास्त आहे किंवा ज्याला टोमॅटो जास्त आहे तेच तुम्ही दाखवलेलं आहे. तसं नाही शेतकरी मित्रांनो, कारण सगळ्या झाडांना अगदी बुडकायपासून ती शेंड्यापर्यंत सेटिंग झालेले आहे. तर ही कशा प्रकारे ह्याने किमिया साधलेली आहे आणि याच्या मागे त्यांचं असलेलं कष्ट आणि मार्गदर्शन, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो मार्गदर्शन. तर एवढा प्लॉट सक्सेस करणं आता दराज तर कोणाच्या हातामध्ये नाहीये, दर आज आहे तर उद्या नाही. त्यामुळं पीक कसं जोमदार आणायचं हे मात्र आपल्या हातामध्ये आहे. तर या शेतकऱ्याने करून दाखवलेलं आहे. अगदी तुम्ही पाहू शकता की कमीत कमी 100+ एका झाडाला टोमॅटो आहेत शेतकरी मित्रांनो. तर कशा प्रकारे त्यांनी ही किमिया साधलेली आहे, त्याचं मार्गदर्शन असेल, एकदम सर्व गोष्टी आपण A to Z माहिती त्या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया त्यांना आणि त्यांच्याशी चर्चा करूया कशा प्रकारे त्यांनी ही किमिया साधलेली आहे, ह्याच्या मागचं रहस्य काय आहे नेमकं ते जाणून घेऊया. सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकरी राजा युट्यूब चॅनलवरती. तर तुमचा परिचय करून द्या. माझं नाव कैलास विष्णू काळेल, लक्ष्मीनगर राहणार. बरं, किती आहे प्लॉट आता सध्याला तुमचा? प्लॉट हा 1 एकरचा आहे. 1 एकराचा आहे. बरं, काय रहस्य काय आहे, काय किमिया साधलेली आहे, काय केलेलं आहे तुम्ही? एवढी सेटिंग बघतोय आम्ही, तर कशी काय एवढी झालेली आहे? बजबळकर साहेब म्हणून नाव तुम्ही ऐकलंच असाल, कारण की पंचकृषीत गाजलेले जायचं साहेब. हो. तर त्यांच्यात मी जायचो स्टुडंट घ्यायला. तर तिथं घ्यायचे प्रत्येक जण शेतकरी, काही जण सांगायचे माझं एवढं निघालं, माझं तेवढं निघालं. तर आपल्याला बी त्या पटीत बी माल काढायचा होता. बरं, आपण त्यांच्या बजबळकर साहेबांचं म्हणलं, बजबळकर साहेबांची इस्रायल टेक्नॉलॉजी म्हणतात बजबळकर साहेब. मग ती टेक्नॉलॉजी काय आहे ती आपल्याला आता दिसलीच, तुम्हाला टोमॅटो दिसलीच. तरी साधारण किती सेटिंग झालेले झाडाला वगैरे तुम्ही आता बघतायच की जवळजवळ 150 ते 200 प्लसच असेल अंदाजे. एका झाडाला एक 15 ते 20 किलो माल सहज निघल. म्हणजे आता हे 8 ते 9000 रोप आहेत. 9000 लागण केली, मग 8-1000 उन्हाळ्याची लागण आहे. उन्हाळ्याचं लागण इथं माझं सोडून कोणाला सक्सेस झालं नाही. म्हणजे साहेबांनी एवढ्यापर्यंत बी केलंय की उन्हाळ्याचे, आता माझ्या अगोदर एक शेतकरी इथलं लक्ष्मीनगरचं होतं, त्याने 10,000 रोपं लावलेली. 10,000 रोपं सगळी जळून खाक झाली त्यांची. मला साहेबांनी काय सांगितलं, 3 वाजता लागण करा, म्हणजे दुपारच्या 3 नंतर लागण करा, आपले रेट रोप सेटल होतील. त्या हिशोबाने साहेबाच्या हिशोबाने आपण हे केले. आणि हे जे आहे ह्याच्यावर कसलं खत नाही काय नाही, हे पहिलं मिरचीच आहे. मिरची ह्याच्यावर जवळ 7 महिने मिरची होती. म्हणजे ह्या प्लॉट मध्ये आधी मिरची होती. आणि कसलं बेसल डोस नाही काय नाही, कारण की टोमॅटोचं हा पीक असा आहे की एक ते जुगार म्हणल्या गेलं आहे. बरोबर आहे. मग ती जुगार टाईप रिस्की पीक आहे. रिस्की पीक आहे. आलं तर लयच होतंय, नाही तर मग माती मोल होतंय. बरोबर आहे. त्यामुळे मग खर्च करायचं जरासं. लागवड कधी केली होती, कोणत्या महिन्यात? लागवड 8 मेला केली होती. 8 मेला म्हणजे भर उन्हाळ्यात केले तुम्ही? भर उन्हाळ्यात एकदम 45 ते 50 टेम्परेचर असेल. मी सांगतोय का तुम्हाला, मला इथं यायची काय काय शेतकरी भेटायला की तुमचं कसा काय प्लॉट राहिलाय, आमची रोपं तर जळून गेले ते, तुमचं कसं काय? आम्हाला साहेब आहेत म्हणून आम्ही काय टेन्शन घेत नाही, बजबळकर साहेब आम्ही काय टेन्शन घेत नाही. बरं, आता ही एकूण किती क्षेत्र आहे तुमचं टोमॅटो सध्याला? आता 1 एकर आहे की टोटल 1 एकर. मग कशी लागवड केलेली आहे आणि रोपातील अंतर आणि ओळीतील अंतर किती ठेवलेलं आहे, कशा प्रकारे केलेलं आहे? ओळीतलं अंतर 6.5 ते 7 फूट आहे आणि लागवड थोडस 1.5 फुटावर एक केलंय बघा. 1.5 फुटावर दिसते इथं अंतर दिसते. म्हणजे रोपाची लागवड 1.25 फुटावर आता ड्रीप असते, तर आपण हे 1.5 फुटावर केलं, कारण की टोमॅटोला कसं जरा जास्त जागा पाहिजे त्याला सेटिंग व्हायला. त्यामुळे ते आपण म्हणजे जसं साहेब सांगतील तसं त्यांच्या मार्गाने. हे जे तुम्ही 1.5 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे योग्य योग्य एकदम योग्य. काय काय जण सिंगल लावते ते, पण आपल्याला साहेब म्हणलं
ही उन्हाळ्याची लागण आहे, रोप जळू शकते ती, तर 1.5 फुटावर ठेवा. माझी सलग लावली का झिगझॅग पद्धतीने? झिगझॅग पद्धतीने केलेली. झिगझॅग पद्धतीने लावली. बरं, मग रोपांची निवड करताना कशा प्रकारे केलेली आणि व्हरायटी कुठली आहे? रोपांची निवड करताना आता ह्यो जो आहे जुलै आहे ना, ऑगस्ट महिन्यात दिल्लीचे व्यापारी इथं मोडलीमला पोखरापूरला येतात. मग त्यांचं 20-48 वर भरपूर जोर असतो. 20-48 व्हरायटी? 20-48 वर. आणि ही व्हरायटी ही भरपूर टिकते, म्हणजे लांब रूटला ही चालते व्हरायटी. म्हणजे हे फळ टवटवीत राहते जास्त दिवस. हा. आता ही माल तुम्ही घेऊन जरी गेला घरला तर ह्याला 6 दिवस असं टणकच राहणार फळ. फ्रेश राहतं. त्यामुळे ह्याचं जरा जास्त मागणी असते. मग एकरात किती रोपं लागली तुमची सध्या? एकरात 9,000 रोपं लावलेली, म्हणजे 8च राहिले असतील सध्या. बरं, मग रोपं कुठून मागवली आणि किती दिवसाची रोपं होती तेव्हा तुम्ही लागवड केली त्यावेळेस? रोपं बचबळकर नर्सरी मधनं मागवली आणि रोपं असतील एक 16 दिवसाची, 16 ते 18 दिवसाची असतील. मग निवड करताना किती दिवसाची रोपं असली पाहिजे साधारणतः, म्हणजे रोपांचं वय किती असलं पाहिजे आपण खरेदी करताना? रोपांचं आता जे नर्सरीवर डिपेंड असते. काय काय नर्सरीचं नुसतं असं शेंड असते ते, आणि काय काय जणांचं हे जे बुडकं आहेत, आता ह्याच्यात खाल्लं बुडकं, ते बुडकं जाड असते ते. मग बुडका जाड ज्या नर्सरी कुठे बी जावा तुम्ही, आज म्हणजे बचबळकरच असं नाही, कुठल्या बी नर्सरीत जावा ज्याचं बुडकं जाड असते ती तिथलीच निवड करावी. अशी शेंडा एकदम लहान पळायला त्याचा काय नाही फायदा. मग ह्यांचं पहिल्यापासून बचबळकर नर्सरीचं काय असतं, पहिल्यापासून त्यांचं खाली बुडक्यालाच जास्त आणि फुटवायला जास्त डिमांड असते. काय आपण नांगरणी करून परत रोटरणी करून बेड सोडलं, बेड सोडून परत मल्चिंग हातरून लागण केली. मग बेड ज्यावेळेस सोडलो त्यावेळेस काही शेणखत किंवा रासायनिक खत काहीच नाही. नुसतं आता ह्याच्यावर नंतर ना जी साहेब सांगतील त्या साहेबांच्या हिशोबावर शोडेल चालू होतं. बरोबर. मग ह्याला रोगराईचं प्रमाण जास्त आहे असं म्हणतात बरेच जण, तर मग ह्यात कुठले कुठले रोग येतात? ह्याच्यात रोग एक तर आळीचा अटॅक असतो, आणि टुटॉप्सुलेटा म्हणून ह्याच्या असं आळीलाच ह्याच्या पानालाच आळी अशी तयार होते, तिला टुटॉप्सुलेटा आळी म्हणते ती. ते बी नाही, म्हणजे त्याचं बी हे असते आपल्याला ह्याच्यात, ते बी आता ह्याच्यात तर नाहीच. आणि थ्रिप्स एक असते, आणि खालनं ह्याला बुच्च्याचं जरा प्रमाण असतं, बुच्च काळं बुच्च होणं त्याचं प्रमाण असतं. बरोबर. मग प्लास्टिकचं एक प्रमाण असतं. किती दिवसापासून आपण म्हणजे रोगराई प्लास्टिक रोगराईचं प्रमाण किती दिवसापासून याला जास्त अटॅक करतं? रोगराई ज्या वेळेसपासून आता ही एवढ्या कंडिशनला दिसते, म्हणजे बारीक एकदम कंडिशन असते त्यावेळेसपासून रोगराईचं प्रमाण वाढायला चालू होतं. मग तेव्हापासून आपल्याला ह्याची काळजी घ्यायला लागते. बरं, मग आता फवारणी वगैरे काय चालू आहे का याला सध्या? फवारणी चालूच असते, 3 दिवसांनी एकदा फवारणी असते याला. 3 दिवसांनी एकदा, 2-3 दिवसांनी एकदा लिक्विड सोडणं असं चालू आहे. फवारणी कशासाठी आहे सध्याला, कोणत्या प्रकारची? करपासाठी आहे फवारणी. करप्यासाठी. मग 3 दिवसाला फवारणी करतात? 3 दिवसाला, म्हणजे आता वातावरण मी बघतो, परत साहेबांनी कॉन्टॅक्ट करतो की आज असा पाऊस पडलाय, तर ते साहेब सांगते ते कोसाड, करजट, वेलिडा, म्हणजे असलं करप्याचं जे असते, करप्याचं परत आता टिपकं आता ह्याच्यात तुम्हाला दिसणार नाहीत आपल्या ह्याच्यात, तर टिपकं भरपूर जणांच्या ह्याच्यात असतात. टिपक्याचं बी प्रमाण वाढू शकतं. मग त्याच्या अगोदरच साहेब आपल्याला सांगतात की ह्याच्यासाठी ही मारा म्हणून. त्यांच्या आता हे फुला, आता ही जी फळ आहे आपलं जे आता टोमॅटो आहे, त्याची साईज किंवा ह्याला चकाकी वाढण्यासाठी काय असं औषध वगैरे आहे का? काय साईज चकाकी वाढायसाठी तर प्रत्येक वेळा सोडेल असतंच, ते आतमध्ये देतात, साहेबच देतात, म्हणजे त्यांच्या हिशोबाने चालतं. बरं, आपण तुम्ही आणि महान असं त्या तुफान तर एकदम म्हणजे असं फुटवा भरपूर येतोय, आणि महान आहे त्यानं चकाकी ही मालाला होते भरपूर. बरोबर. मग ह्यामध्ये हे फुलांची गळ वगैरे होणं असं काय प्रकार होतो का? फुलाची गळ झालीच नाही कसलीच. फुलाची गळीसाठी ते एच कार्बन म्हणून येतंय. एच कार्बन आणि गुळ हे सोडलं तर ती सगळंच हे त्याच्यामुळे तर एवढं असं धरून ठेवलंय. मी तेच पाहिलं की बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रार आहेत की फुलगळ होते. मग ह्यामध्ये एवढे फळांची संख्या आहे यामध्ये, मग ते तुम्ही कसं काय केलं, ते नियोजन कसं होतं? फुलं कळी असं भरपूर मी असं उन्हात बघितलं, आता उन्हात तर काय वाटत नाही, संध्याकाळी बघितलं तर एकदम पिवळं जरळ दिसायचं, म्हणजे फुलं कळी लय होती. मग मी म्हणलं साहेबांनी आता फुल कळी लय आहे, आपल्याला काय करायला, तर साहेबांनी मग एच कार्बन दिलं. एच कार्बन आणि गुळ मिक्स करून सोडल्यानंतर ना ही सगळं सेटल झाले, त्याच्यामुळे सेटिंग झाले. बरोबर. तर पाण्याचं नियोजन तुमचं कसं आहे सांगा? पाणी एका दिवसाआड सोडतोय तसं, आणि लिक्विड आहे ते 3 दिवसांना सोडतो, कारण की हाय हे ह्याच्यात रेट मध्ये हे परवडत नाही, त्या हिशोबाने आपलं सोडत असतो. 1261 आलं, आपलं तुफान आलं, पीबीसी आलं, परत आपलं 1340 आलं, परत स्टिम्युलेट आलं,
परत 48-47 त्या संगत महान आलं. आणि कॅल्शियम बोरॉन 1345, मॅग्नेशियम सल्फाईड आपलं मायक्रोन्यूटन आणि टेरस. बरं, म्हणजे हे सगळे रासायनिक खत तुम्ही वापरता. बरं, मग सेंद्रिय खताला ह्याला तुम्ही म्हणजे वापरत नाही का एकदा पण? एच कार्बन म्हणून सेंद्रिय खत येतच. गुळ, एच बरं, कार्बन गुळ हे एक दिवस भिजू घालतो आणि दुसऱ्या दिवशी सोडतो. किती प्रमाणात सोडता ते? एच कार्बन एकरी 1 बॅग सोडतो. किती किलोची किंवा किती लिटरची असते? 2.5 किलोची असते एच कार्बनची बॅग. आणि गुळ आपल्या त्याच्यात 5 किलो मिक्स करून 1 रात्री भिजतो. आणि इष्ट म्हणून एक बेकरीचं प्रोडक्ट येतं. ते सहसा देत नाही ते, कारण की दारूसाठी वापरलं जातं. तरी सुद्धा ते म्हणलं ना शेतीसाठी पाहिजे ना, देते ते. बरोबर. आणि रासायनिक खतांचा पण वापर होतो. ओके. एच कार्बन भरपूर प्रमाणात अपटेक होतं. म्हणजे आता तुम्ही हे 1261 हे दिलंय, तर ह्याला जी करत आता ह्याला 1261 दिलं, 1261चा रिझल्ट 5 दिवसांना असतो. तर तुम्ही ते एच कार्बन हे दिलं ना, जेवढं त्यात घटक खाली असते ते दुसऱ्या दिवशीपासूनच एच कार्बन घ्यायला चालू करतात. त्यामुळे त्या प्रकारे ती ताकदच सोडतात. आता हे मी पाहिलं की तुम्ही मगाशी म्हटला की ह्यामध्ये गवत चर्चा करत होता तुम्ही मगाशी, मी ऐकलं की गवत वगैरे राहिल्यामुळे थोडस, आता ती कुठलं गवत होतं आपलं चिगळीचं गवत आहे, चिगळीच्या गवतामुळे काय फायदा होतो तुम्ही मगाशी सांगितलं? चिगळीच्या गवतामुळे म्हणजे मी माझं वैयक्तिक सांगतोय, कारण की माझ्या मागल्या प्लॉट मध्ये होतं, तर गारवा धरून राहतोय जमिनीवर. आणि जमिनीवर गारवा धरला की लाल कोळीचा अटॅक थोडा कमी होतो. म्हणजे तुम्हाला आलेला अनुभव? अनुभव आणि साहेबांचं सांगणं बी असते तसं. बरोबर. म्हणजे जेवढा आपल्या बेड, आता कधी कधी साहेब म्हणतात की बेड एकदम तुम्ही गरगरीत करून ठेवा. जरा जरी लाल कोळी आले तर म्हणतात की बेड मधनं पाणी सोडा तुम्ही. जेवढं बेड मध्ये गारवा राहील तेवढं लाल कोळीचा अटॅक कमी राहतोय. मग हे आता ही जर चिगडी जर राहिलं तर ही तर गारवाच राहणार आहे ना जमिनीला. बरोबर आहे. जमिनीला गारवा राहिल्यावर लाल कोळीचा अटॅक होणारच नाही. अच्छा, म्हणजे गारवा राहिला तर लाल कोळीचा अटॅक होत नाही. बरोबर. तर आता ह्याला बांधणी वगैरे किती खर्च आलेला आहे सगळा एकूण टोटल? आतापर्यंत ह्याला टोटल 1,20,000 ते 1,30,000 गेलेत. बरं, कशाला खर्च एवढा झालेला? खर्च म्हणजे ही ताराकाठी, मल्चिंग, ठिबक, परत हेच बांधणीसाठी लेबर, औषधाचं. मग आता हे जे तुम्ही काट्या रोवलेल्या आहेत त्या ते किती फुटावरती केलेलं आहे तुम्ही? ही काटे आहे ती 10 फुटावर कैची केली. 10 फुटावरती कैची केलेली आहे. मग फक्त अशा उभ्याच तुम्ही लाईनी केलेल्या आहेत? तर मग अशी मी पाहिलं की लोडनं ते अक्षरशः पडले. हो, तिथं अजून डबल कैची. आता इथं बी तुटले बघा, इथं हे असं कैच्या केलेल्या जायचं, ते तुटायला आले लोडनं. असं एवढंच लोड झाले गेला. मी कधी विचार बी केला नव्हता. मी फक्त साहेबांना विषय काय झालता की शिंगाडे पाटील म्हणून आहेत हे जे आपले हातकलिंग काय चिकोडीच आहे, कोल्हापूर साईडचं चिकोडीचं, ते शेतकरी आलते एक दिवशी. मग ते सांगत होते की 3200-3500 रुपयामध्ये 54 टन माल निघाला. मला विश्वासच बसला नाही, कारण की एवढा माल शक्यच नाही. बरोबर. ती पेड्याचा बॉक्स घेऊन आलते साहेबांसाठी की एवढा माल आम्हाला बी माहित नव्हतं, परत निघलाय. ते झालं. परत ते एका शेतकऱ्याचं ऐकलं. परत अजून मी गेलो अजून पुढल्या ह्याच्यात, तर त्यावेळेस आलं किरण खोत म्हणून. किरण खोत आले ना, किरण खोत बी म्हणले 3,500 मध्ये आपलं 60 टन माल निघलाय म्हणून. 3200 रुपयात आपला 60 टन माल निघलाय म्हणले त्यांनी. तरी सुद्धा मग म्हणला एवढा निघलाय. मग मी साहेबांनी म्हणलं आपण बी टोमॅटोची लागण करणार आहे, आपल्याला बी तसं अवरेज निघलं पाहिजे बघा. बरोबर. आपला किती का खर्च होईल ना, पण आपल्याला तसं अवरेज निघलं पाहिजे. बरं, आता किती टार्गेट आहे तुमचं? किती निघेल अंदाजे? अंदाजे आता हे जर तुम्ही बघितलं तर एका झाडाला 15 ते 20 किलोचं लोडिंग आहे. जर 15 किलो जरी धरलं 100 टनाच्या पर्यंत जाते अवरेज. बरोबर. तुमची काय अपेक्षा, किती टनापर्यंत जायला? 100 टन तर निघलंच पाहिजे, रेकॉर्ड तोडायचा आपल्याला. बरोबर. 100 टनापर्यंत. बरोबर. मग आता किती तोड झालेत आता सध्याला? आता सध्याला आज तोडा आहे बघा. पहिला तोडा एकदम किरकोळ मध्ये काढला, म्हणजे एक 10-12 कॅरेट निघले. आता दुसरा अजून तरी सुद्धा माल एवढा हे आला नाही तोडायला. तरी काल आज मिळून जरी म्हणलं तरी एक 80 कॅरेट तुटतेली. 80 कॅरेट म्हणजे आता किती तोडा चालला सगळं? हे दुसरा तोडा चालला. बरोबर. 80 किलो निघतील. 80 कॅरेट. 80 कॅरेट 80 कॅरेट म्हणलं तर 25 चोक 100 आणि 25 चोक 100, 2 टन माल. 2 टन माल. बरं, मग मालाची विक्री वगैरे कुठे करतात? विक्री जागेवर बी घेते ती, आणि मुंबईला असं मार्केट बघून जिथं मार्केट चांगलं असेल
आता कराडला थोडस आपल्याला हे वाटलं त्यामुळे कराडला पाठवलं. बरं. आजचं 25 रुपयानं आलं, त्याच्या अगोदरचं 35 न गेलं. ही 4 दिवसातच ह्याचा असा खेळ झालाय की 1600 रुपये कॅरेट वरनं डायरेक्ट 400-500 रुपये कॅरेट 4च दिवसात. बरोबर. ही टोमॅटो एक तर रिक्स येते काय, तर आपला मेन टार्गेट काय आहे, ॲव्हरेज काढणे. पण आता ह्याला जर 15 रुपयाने रेट घावला आणि आपण तर 100 टनचा ॲव्हरेज काढतोय, तर किती होतं 100 टनाचं 15 रुपयानं 15 लाख होत्यात. पण 15 लाख जाऊ द्या, आपलं 10 लाख जरी झालं तरी भरपूर आहे. कारण आपला खर्च किती आहे, 1,30,000. इथनं पुढे अजून एक 70,000 होईल. 2 लाख खर्चात 10 लाख म्हणलं तर उत्पन्न भरपूर झालं. एका एकरामध्ये अजून तरी सुद्धा साहेब काय म्हणते ते वरलं जी सेटिंग आता ह्याच्या वर ही दिसतंय शेंड्यापर्यंत सेटिंग. आता ही कळी पुन्हा एवढं खाली सेटिंग असताना एवढी कळी सेटिंग व्हायचं कारण आहे का? होतच नाही. मी आजपर्यंत टोमॅटो लावते, झालीच नाही, शक्यच नाही. मी पण पाहिलं अक्षरशः म्हणजे बुडक्यापासून ती शेंड्यापर्यंत सेटिंग आहे या झाडाला. आता एवढं व्हायचं कारण म्हणजे साहेबांचं म्हणजे एकदम टेक्नॉलॉजी जोरातच आहे खरंच, म्हणजे आपल्याला तोडच नाही त्याला. आणि शेतकऱ्यांना पण ती वेळेवर करावं लागतं. म्हणजे त्यांनी दिलं, आपण आजचं उद्याचं परवा चालत नाही, त्यांनी सांगितलेल्या वेळेमध्येच करावं लागते शेतकऱ्यांना पण. बरोबर. कारण की मी आजपर्यंत टोमॅटो लावलंय, ही वरली कळी दिसते का तुम्हाला, आणि ही खाली एवढं सेटिंग खाली कधीच सेटिंग होणारच नाही कधीच. तुम्ही आता एवढं हे झालंय, मला कोणी बी शेतकऱ्याने फोन करावा आणि सांगावं की एवढं सेटिंग झाले, कळी सेट झाल्या, तर मी म्हणेल ते ऐकतो तुमचं. कारण होऊ शकत नाही, कारण झालंच नाही. तुमचा अनुभव सांगतोय आता. त्यामुळे याची लागवड केल्यापासून किती दिवसामध्ये याला फुलं लागायला चालू झाली? लागवड केल्यानंतर एक 15 ते 20 दिवसानंतर ना फुलबहार म्हणून त्याचा स्प्रे घेतला. आणि फुलबहारचा स्प्रे घेतल्यानंतर कळी भरपूर अशी, म्हणजे तुम्हाला मागाशीच मी म्हणलेलं की एकदम पिवळं जरद झालं. फुलबहारचा रिझल्ट एक टॉप आहे बरं, म्हणजे त्याच्यात कळी भरपूर लागते. 15 दिवसातच 15 दिवसानंतर ना व्हायला चालू होतं, म्हणजे तिथून प्रोसेस चालू होतं. मग किती दिवसात पहिलं पीक तुमच्या हाती आलं? पहिला तोडा किती दिवसात? पहिला तोडा 72व्या दिवशी आला. 72व्या दिवशी. उन्हामुळे थोडस, तुम्ही मे मध्ये लागवड केल्यामुळे थोडस, पण मे मध्ये एवढी लागवड करून टेम्परेचर मध्ये करून सुद्धा तुमचा प्लॉट एकदम टवटवीत आहे, हायसा उभा आहे अजून सुद्धा. तर धन्यवाद, तुम्ही तुमचा एवढा मौल्यवान वेळ आणि माहितीबद्दल खूप खूप आभार आहे. तर शेतकरी मित्रांनो, माझे काही जर प्रश्न राहिले असतील तर शेतकऱ्याचा नंबर पत्ता आपण व्हिडिओमध्ये दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये, तुम्ही केव्हाही कॉल करून त्यांना प्रश्न विचारू शकता. तर पुन्हा एकदा धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, आजची माहिती, आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.